ऐकण्याची कला. श्री रॉय हे शहरातले सर्वात हुशार रणनीतिकार म्हणून ओळखले जात होते. त्यांचे मन विजेसारखे वेगवान होते आणि ते नेहमी इतरांपेक्षा 2 पावले पुढे विचार करायचे. पण त्यांच्यात एक मोठी उणीव होती, वजा ते कोणाचेही बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच मध्येच तोडायचे. त्यांना वाटायचे की समोरची व्यक्ती काय म्हणणार आहे हे त्यांना आधीच माहीत आहे. एके दिवशी शहरात एका नवीन कम्युनिटी पार्कचे डिझाईन करण्यासाठी त्यांची भेट तज्ज्ञ इंजिनियर एलेनाशी झाली. एलेना खूप अनुभवी होती आणि तिला त्या जागेच्या भौगोलिक रचनेची पूर्ण माहिती होती. तिने आपला नकाशा आणि आराखडा टेबलावर पसरला. श्री रॉय यांच्या मनात मात्र आधीच त्या पार्कचे एक भव्य चित्र तयार होते. एलेनाने पार्कच्या ड्रेनेज आणि सुरक्षिततेच्या महत्त्वाच्या सिस्टीमबद्दल सांगायला सुरुवात केली. या भागात पावसाचे पाणी साचू नये म्हणून, पण श्री रॉय यांनी तिला मध्येच अडवले. ते उत्साहाने म्हणाले, नक्कीच, पण आपण तिथे फॅन्सी कारंजे आणि रंगीबेरंगी दिवे लावले तर ते किती सुंदर दिसेल याचा विचार करा. लोक तिथे फोटो काढण्यासाठी गर्दी करतील. एलेनाचा महत्त्वाचा मुद्दा बाजूलाच राहिला. पार्कचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्याचे थाटामाटात उद्घाटन झाले. श्री रॉय यांनी सुचवलेले कारंजे आणि दिवे पाहून सर्वजण थक्क झाले होते. रॉय यांना आपल्या कामाचा खूप अभिमान वाटत होता. त्यांनी एलेनाकडे पाहिले, पण तिच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद नव्हता, तर काहीतरी राहून गेल्याची भीती होती. काही दिवसातच शहरात मोसमाचा पहिला मोठा पाऊस आला. पार्कचे सौंदर्य काही क्षणातच नाहीसे झाले. योग्य ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळे संपूर्ण पार्कमध्ये गुडघाभर चिखलमय पाणी साचले. श्री रॉय यांनी लावलेले सुंदर दिवे पाण्यात बुडाले आणि कारंजे चिखलात माखले गेले. पार्कचे नुकसान पाहून सर्वजण हळहळले. श्री रॉय हे दृश्य पाहून पूर्णपणे खचून गेले. एलेना तिथे आली आणि तिने शांतपणे साचलेल्या पाण्याकडे पाहिले. रॉय यांना आपली चूक आता स्पष्टपणे उमजली होती. वजा त्यांनी एलेनाचे तांत्रिक मुद्दे न ऐकता केवळ बाह्य सौंदर्यावर भर दिला होता. त्यांना खूप अपराधी वाटू लागले आणि त्यांना आपल्या अहंकाराची जाणीव झाली. स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी श्री रॉय त्यांचे ज्येष्ठ सहकारी श्रावण यांच्याकडे गेले. श्रावण हे त्यांच्या कंपनीत सर्वात शांत आणि आदरणीय श्रोते म्हणून ओळखले जात होते. श्रावण, मला ऐकण्याची कला शिकायची आहे, रॉय यांनी प्रांजळपणे कबूल केले. श्रावण यांनी त्यांना 5 सेकंदाचा विराम, 5 सेकंड पॉज पाळण्याचा गुरुमंत्र दिला. श्री रॉय यांनी पुढचे काही दिवस या नवीन नियमाचा सराव केला. मीटिंगमध्ये कोणी काही बोलले की ते मनात 5 पर्यंत मोजायचे आणि मगच आपले मत मांडायचे. त्यांच्या लक्षात आले की या 5 सेकंदांच्या विरामात त्यांना समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातील अनेक महत्त्वाचे बारकावे समजू लागले. त्यांनी एलेनाला एक नम्रपत्र लिहून आपली चूक मान्य केली. एलेनाने त्यांना पुन्हा एकदा भेटायला संमती दिली. यावेळी श्री रॉय पूर्णपणे वेगळे वाटत होते. जेव्हा एलेना ड्रेनेज सिस्टीमच्या सूक्ष्म तपशिलांबद्दल सांगू लागली, तेव्हा श्री रॉय एकही शब्दमध्ये न बोलता शांतपणे ऐकत होते. त्यांनी 5 सेकंद थांबून मगच प्रश्न विचारले. एलेनालाही यावेळी आपले म्हणणे पोचल्याचे समाधान मिळाले. ड्रेनेज सिस्टीमचे काम पूर्ण झाले आणि काही महिन्यांनी पार्क पुन्हा एकदा लोकांसाठी खुले झाले. यावेळी पाऊस पडला तरी पाणी साचले नाही. पार्क आता सुरक्षित आणि कायमस्वरूपी सुंदर होते. श्री रॉय यांना समजले होते की उत्तम नेता होण्यासाठी बोलण्यापेक्षा ऐकणे हे कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचे आहे. श्री रॉय आणि तुमच्यामध्ये काही साम्य आहे असे तुम्हाला वाटते का? तुमचे सहकारी तुमच्याशी फक्त आवश्यक असेल तेव्हाच बोलतात का? जर असे असेल तर तुमच्या ऐकण्याच्या सवयींवर विचार करण्याची हीच वेळ आहे. दुसऱ्या व्यक्तीला त्यांचे विचार पूर्ण मांडू द्या. त्यांचे विचार कितीही चांगले किंवा वाईट वाटले तरी त्यांनी विचारल्याशिवाय मध्येच अभिप्राय देणे टाळा. त्यांना पूर्ण बोलू द्या आणि मगच तुमचे विचार आदराने मांडा. तसेच कधीही गृहीतके धरू नका. शंका असल्यास स्पष्टतेसाठी प्रश्न विचारा. लक्षात ठेवा, संयमाने ऐकणे हे केवळ चांगले संवाद कौशल्य नाही, तर तो आदर आणि समजूतदारपणाचा संकेत आहे.